बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका ब्रेकिंग बातमीनं। बारामती लोकसभा मतदारसंघात सलग चौथ्यांदा जिंकल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आज पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर येत आहेत। सकाळी 11 वाजता मार्केट यार्ड परिसरामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुप्रिया सुळे अभिवादन करतील आणि त्यावेळेस विजयाबद्दल कार्यकर्ते समर्थकांकडून सुप्रिया सुळेंचं जंगी स्वागत केलं जाऊ शकतं। तसंच बारामती मतदारसंघात आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे नेमकं काय बोलतायत याकडे सुद्धा बारामतीकरांचं लक्ष लागलेलं आहे। तर सकाळी 11 वाजता सुप्रिया सुळे यांचं इंदापूर दौंड येथे आगमन होणार आहे। विजयानंतर पहिल्यांदाच हा दौरा सुप्रिया सुळे यांच्याकडनं केला जातोय। पहिल्यांदाच त्या पुणे दौऱ्यावर आहेत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। थेट चंद्रकांतकडे जाऊयात। चंद्रकांत, बारामतीच्या लढतीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं होतं। सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली आणि त्यानंतर सगळ्यांना धन्यवाद देण्यासाठी पहिल्यांदाच त्या पुणे दौऱ्यावर येत आहेत विजयानंतर। तो निश्चितच त्यांचा पहिला हा दौरा असेल आभार प्रदर्शनाचं म्हणता येईल फाल तर, कारण ही जी निवडणूक एकदम चुरशीची गणली जात होती, पण प्रत्यक्षात निकालात ती अगदी एकतर्फी वाटली। कारण जनमत जे होतं ते सुप्रियाताईंकडे होते, कारण एक सिंपती जी होती ठाकरे आणि पवारांना या इलेक्शन मध्ये ती आपल्याला मतात परिवर्तित होताना दिसली। त्यामुळे जे अजितदादांनी आपल्या पत्नीला जे मैदानात उतरवलं होतं त्याच्यामुळे त्यांचा एका अर्थाने मुखभंग झाला आणि सुप्रियाताई सलग चौथ्यांदा तब्बल 1.5 लाखाने म्हणजे त्यांनीच त्यांचा विक्रम मोडला। या अर्थात लोकांनी निवडणूक हातात घेतल्यामुळे झालं, म्हणून याच मतदारांचे आभार मानण्यासाठी त्या बारामती दौऱ्यावर येतात। सुरुवात पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातून होईल। तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्या हार घालतील, तिथं त्यांचं जंगी स्वागत होईल। त्यानंतर निसर्गाला सगळे मान्यवर त्यांना भेटतील आणि शुभेच्छा देतील आणि मग ते पुढे दौंड बारामती दौऱ्यावर निघतील आणि सगळ्यांचे शुभेच्छा स्वीकारतील, आभार स्वीकारतील। पण या सगळ्या इलेक्शन नंतर दादांविषयी ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले। कारण चर्चा अशी आहे की अनेक आमदार आता पुन्हा स्वग्रही परत येऊ इच्छितात, त्यांना सुप्रियाताई ग्रीन सिग्नल देणार का किंवा दादांना देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले। कारण एक वेळेस साहेब माफ करू शकतात दादांना यापूर्वी केलेले, पण सुप्रियाताई करणार का हेच सगळ्यात पाहायचं। निश्चितच चंद्रकांत, कारण या संपूर्ण निवडणुकीमध्ये पवार कुटुंबामध्ये कौटुंबिक आणि राजकीय असे दोन्ही संघर्ष पाहायला मिळाले, त्यामुळे आजच्या या दौऱ्याकडे आपलं विशेष लक्ष असणार आहे।